सिडको व जेएनपीटीने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी कवडी मोलात घेऊन अब्जावधी रुपये कमविले आहेत। मात्र या जमिनी घेताना प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनांचा सिडकोला विसर पडला आहे। इतकेच नव्हे तर प्रकल्पग्रस्तांचे 12.5% भूखंड देण्यात टाळाटाळ करीत आहेत। एवढेच नव्हे तर नोकऱ्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याचा ठराव असतानाही त्यांना डावलून परप्रांतीयांची भरती करण्याचा उद्दामपणा करून सिडको प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत आहे। सिडकोच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। लोकनेते दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती काम करीत आहे। या संघर्ष समितीमार्फत प्रकल्पग्रस्तांच्या 12.5% भूखंड मागण्यांच्या प्रश्नावर, नोकऱ्यांच्या प्रश्नावर व अन्य मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने केली आहेत। मात्र सिडको व जेएनपीटी चर्चा करण्याच्या बहाण्याने वेळ काढू धोरण स्वीकारत असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। प्रकल्पग्रस्तांच्या सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या या बैठकीत सिडको प्रशासनाला धडा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सिडकोचे प्रस्तावित विमानतळ तसेच अन्य प्रकल्पांना विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सिडको कार्यालयच बंद करण्याची घोषणा आमदार विवेक पाटील यांनी या बैठकीत केली आहे। आम्ही सोडायचं नाही असं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सुरुवात आता उपोषणापासून करतोय 3 आणि 4 तारखेच्या। आणि त्याचबरोबर भूषणपणे यांनी सांगितल्याप्रमाणे विमानतळाचं जे सगळं काम आहे ते आम्ही मोठं केलेलं आहे। याच्या पुढे आम्ही ज्या ज्या विभागामध्ये शिडकोचं काम चालू आहे ती सारी कामं त्या ठिकाणी बंद करणार आहोत आणि ती बंद करून झाल्यानंतर तरीही शिडको जर ऐकणार नसेल तर शिडकोचं कार्यालय देखील बंद करण्याचा निश्चितपणे निर्णय आपल्या समितीमध्ये आम्ही घेणार आहोत। जेएनपीटी प्रशासनाने सातत्याने आडमुठेपणाची भूमिका घेत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यात अडथळे निर्माण करीत प्रकल्पग्रस्तांवर सातत्याने अन्याय केल्याने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी जेएनपीटी बंद करण्याचा निर्णय जेएनपीटीचे विश्वस्त कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील यांनी घेतला आहे। तर आमच्या सर्व कामगार संघटना जेएनपीटी कार्यरत आहेत त्यांनी असं ठरवलेलं आहे की जेव्हा पाटील साहेब आदेश देतील, ही समिती आदेश देईल, त्यावेळी संपूर्ण जेएनपीटी बंद, त्याच्यामध्ये खासगी बंदर आणि पियानो जीटीआय ही सर्व बंदर बंद ठेवायची आमची तयारी आहे। आणि याचा एक दिवस जरी बंद झालं पोर्ट, संपूर्ण पोर्ट, तरी सुद्धा शेकडो कोटीमध्ये नुकसान होऊ शकेल। तर आमच्या तिन्ही बंदरांचा आणि संपूर्ण कष्टांचा जर रिव्ह्यूचा विचार केला तर तो दिवसाला शेकडो कोटीमध्ये आहे। संपूर्ण गव्हर्नमेंटचं नाव काढण्याची आमची तयारी आहे। या बैठकीला आमदार विवेक पाटील, कामगार नेते श्याम म्हात्रे, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोपाळ पाटील, महेंद्र घरत तसेच अन्य मान्यवर नेते उपस्थित होते। आसूडगावच्या सरपंच चंद्रकला शेळके यांनी आपला सरपंच पदाचा कार्यकाळ संपवून सरपंच पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर आसूडगावच्या सरपंच पदाच्या रिक्त जागेवर सोमवारी निवडणुका घेण्यात आल्या। या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे सुनील पुंडलिक म्हात्रे यांची सरपंचपदी बहुमताने निवड करण्यात आली आहे। आसूडगावच्या सरपंच चंद्रकला शेळके यांनी आपल्या सरपंच पदाचा कार्यकाळ संपवून सरपंच पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर आसूडगावच्या सरपंच पदाच्या रिक्त जागेवर सोमवारी निवडणुका घेण्यात आल्या। या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे सुनील पुंडलिक म्हात्रे यांची सरपंचपदी बहुमताने निवड करण्यात आली आहे। याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच सुनील म्हात्रे यांना शुभेच्छा देण्यासाठी पंचायत समितीचे सभापती प्रकाश जितेकर, माजी सभापती काशीनाथ पाटील, माजी सरपंच चंद्रकला शेळके, काळुंदरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आरडी घरत, बेबीताई पाटील आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य, आसूडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील यांनी
नवनिर्वाचित सरपंच सुनील म्हात्रे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. गेल्या 2 टर्मपासून तालुक्याने वेगळा आदर्श घ्यावा अशा प्रकारचं काम या असोडगाव ग्रामस्थांच्याकडनं केलं गेलं. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुठलाही पक्षभेद न ठेवता गावाचा विकास व्हावा ह्या निमित्तानं सर्व पक्षभेद विसरून ह्या लोकांनी 2 वेळा आपल्या गावाची ग्रामपंचायत बिनविरोध करून दिली. मी सुनील पाटीलनाही विनंती करीन की याच्या पुढचा वारस सुद्धा त्याचप्रमाणे करा की जेणेकरून पक्षामध्ये आपल्याकडनं वेगळा आदर्श जाईल, वेगळा हेतू समाजामध्ये जाईल. जो काही पिरियड असेल त्याच्यात सोनं तू कर. ज्या कामात मग पंचायत समितीच्या योजना असतील, जिल्हा परिषदच्या असतील किंवा तुझा स्वतःचा फंड असेल, याच्यात कुठल्याही प्रकारची उणीव आमच्याकडनं येणार नाही असं अभिवचन या ठिकाणी तुला देतोय. यावेळी नवनिर्वाचित सरपंच सुनील म्हात्रे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान नागरिकांचा सत्कार तसेच सामाजिक राजकीय सिनेसृष्टीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांच्या सत्कार समारंभाचे आयोजन सोमवारी वाशी येथे करण्यात आले होते. महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने समाजातील कर्तृत्ववान नागरिकांचा सत्कार तसेच सामाजिक राजकीय सिनेसृष्टीतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांच्या सत्कार समारंभाचे आयोजन सोमवारी वाशी येथे करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ मराठी व हिंदी अभिनेता रमेश देव हे उपस्थित होते. तसेच यावेळी महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विश्वास मेंदळे, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, अमरसिंह पाटणकर, मराठी अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव विशेषांक 2011 चे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज प्रत्येकाला पैशाची ही गरज असतेच, पण पैशाच्या गरजेपेक्षाही आम्हा कलावंतांना जर कसली गरज असते किंवा त्यांची अपेक्षा असते ती म्हणजे आमचा केलेला सत्कार. आमच्या पाठीवरून तुम्ही हात फिरवता, हात शाबासकी देता आणि सांगता की चला रमेश तुम्ही पुढे व्हा, सीमाबाई तुम्ही पुढे व्हा. हे महत्वाचं आहे. या वयात सुद्धा तुम्हा लोकांनी जो माझा सत्कार केलाय तो जास्त मला आनंददायी देऊन जातो. आता मला काय मिळवायचं आहे? आणखी सगळ्या गोष्टी मिळालेल्या असतात. यश अपयश सगळे पचवलेलं असतं. पुढं दृष्टी लागलेली असते. कधी काय होईल याचा पत्ता नसतो. 2 वेळा
ऑपरेशन झालेलं आहे हार्टचं, छान झालं, त्यातनं वाचलो. तुम्हा लोकांची सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली, बरं वाटलं, खरंच बरं वाटलं. तसेच महापौर सागर नाईक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. हा जो महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन द्वारा घेण्यात येणारा जो कार्यक्रम उपक्रम हा खरा स्तुत्य उपक्रम आहे की आपण ज्या समाजात वावरत असतो त्या समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे व्यक्ती असतात. त्या विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीने असं काहीतरी वेगळं करून दाखवलेलं असतं की त्यामुळे त्यांची ओळख ही अशी वेगळी आपल्या समाजाला पटवलेली असते. आणि अशा व्यक्तींचं जो सन्मान होणं, जो गौरव होणं हे गरजेचं आहे. आणि अशा या गौरव, कौतुक, सन्मान यामुळे त्या व्यक्तीबद्दलचं कार्य, त्याने दिलेलं आपल्या समाजासाठीचं योगदान हे इतर समाजातील घटकांना कळतं. जे काही युवक वरती येत असतात ते काही त्यांच्याकडून आपलं मार्गदर्शन, त्यांना आदर्श मानून चालू शकतात. आणि खरं तर या कार्यक्रमाचं यासाठी मी हार्दिक स्वागत करतो. सध्या नवी मुंबई परिसरात आग लागण्याच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत. कोकण भवन येथेही मैदानात उभी असलेली कायनेटिक मोटरसायकल जळल्याची घटना घडली आहे. या आगीत कायनेटिक मोटरसायकल संपूर्ण जळून खाक झाली आहे. कोकण भवन येथील मैदानावर उभी असलेली कायनेटिक मोटरसायकल जळल्याची घटना घडली आहे. कोकण भवन जवळील इमारतीसमोरील मैदानात उभ्या असलेल्या कायनेटिक मोटरसायकलला अचानक आग लागल्याने या परिसरातील ऑफिसेसवर धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. आमचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असल्याने त्यांनी या आगीबाबत विस्तृत माहिती दिली. देख सकते हैं कि मोटरसाइकिल के जलने की वजह से ये पूरा केबिन फिलहाल तहस नहस हो चुका है. हालांकि स्कूटर में आग किस तरह से लगी इसका अभी फिलहाल अब तक खुलासा नहीं हो पाया है. घटनास्थल पर दमकल अधिकारी पहुंचकर बाइक की आग बुझा चुके हैं. फिलहाल इस दफ्तर में आग की वजह से सन्नाटा पसर गया है. तसेच कायनेटिक मोटरसायकल संपूर्ण जळून खाक झाल्याने आगीची तीव्रता किती मोठ्या प्रमाणात असेल याची कल्पना येते. ग्लोबल वॉर्मिंगची तलवार संपूर्ण जगावर लटकत असताना व पर्यावरणाचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास होत असताना एकीकडे सध्याचे काँग्रेस सरकार पर्यावरण संरक्षणासाठी करोडो रुपये खर्च करीत आहेत. मात्र दुसरीकडे त्याच काँग्रेसचे तथाकथित युवा पुढारी पर्यावरणाच्या मुळावर घाव घालीत आहेत. उरण तालुक्यातील चिर्ले गावाजवळील खाडी किनारी असलेली खारफुटीची झाडे काही दिवसापूर्वी तोडण्यात आली. त्यामुळे खाडीलगतच्या शेतजमिनीमध्ये खारे पाणी घुसून भात पीक नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर खाडीचे पाणी चिर्ले, गावठण व जासई या गावामध्ये घुसण्याचीही भीती निर्माण झाली आहे. अर्थात ही झाडे चिर्ले गावातील तथाकथित काँग्रेस पुढारी दीपक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी तोडली असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. या बाबतीत 8 दिवस उलटूनही तहसीलदार उरण किंवा संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा कार्यवाही करण्यात आलेली नाही. अर्थात हे कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली होत असल्याचेही स्थानिक नागरिक बोलत आहेत. दीपक पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अशा प्रकारचे अनेक गुन्हे नोंदले गेले असून या प्रकरणातही त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पर्यावरणाला घातक ठरणारे कृत्य करणाऱ्या दीपक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात यावा व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील जनता करीत आहे. पेण अर्बन बँकेत आर्थिक घोटाळा झाल्याचे उघड होऊन 1 वर्ष झाले आहे. तरीही बँक पूर्ववत सुरू करण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न होत नाहीत. अध्यक्ष व संचालक मंडळावर कारवाई करण्यातही टाळाटाळ होत आहे. त्याच्या निषेधार्थ पेण अर्बन बँकेचे हजारो ठेवीदार 3 नोव्हेंबरला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुंबईतील वर्षा बंगल्यावर धडक देणार आहेत. रविवारपासून पेण येथील ठेवीदार व खातेदारांच्या संघर्ष यात्रेस सुरुवात झाली आहे.
आमदार धैर्यशील पाटील, आमदार संजय केळकर, ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडीलकर, अखिल भारतीय बँक एम्प्लॉईज विश्वासराव ओडकी, अभुदय बँकेचे संचालक अशोकराव चाळके, सहकार भारतीचे अध्यक्ष प्राध्यापक उदय जोशी, पेण अर्बन बँक संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, विविध संस्थांचे पदाधिकारी व हजारो ठेवीदार व खातेदार संघर्ष पदयात्रेत सहभागी झाले आहेत. पदयात्रेचा पहिला मुक्काम तारा तालुका पनवेल, दुसरा कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी तालुका पनवेल, तिसरा वाशी नवी मुंबई आणि चौथा दादर मुंबई येथे होणार असून 3 नोव्हेंबरला वर्षावर धडक देण्यात येणार आहे. पेण अर्बन बँकेच्या करोडो रुपयाच्या घोटाळ्यास तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ तसेच आरबीआयचे अधिकारी देखील जबाबदार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे अधिकारी स्वतःचे पाप झाकण्यासाठी बँकेस बुडीत काढण्यासाठी घाई करीत असल्याचा आरोप संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी केला आहे. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशालाही सहकार खात्याने केराची टोपली दाखवून कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याचे संघर्ष यात्रेचे अध्यक्ष आमदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले. पेण अर्बन बँकेवर पूर्णवेळ प्रशासक नेमावा, कर्ज वसुलीसाठी जलदगती न्यायालयाची स्थापना करावी, संचालक मंडळावर कलम 88 नुसार कारवाई करून त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करावा, बँकेच्या पुनर्जीवनासाठी प्रयत्न करावेत, या मागण्यांची अंमलबजावणी तत्काळ करावी, हजारो ठेवीदारांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावेत, यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात आमदार धैर्यशील पाटील यांनी विधानसभेत ठेवीदारांची बाजू जोरदारपणे मांडूनही सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 1 वर्षापूर्वी, साधारणतः 1 महिन्यापूर्वी या बँकेवर प्रशासक आला. आरबीआयनं या बँकेवरती बँकिंगचे निर्बंध घालू नका, कारण बँकेची परिस्थिती फार वाईट आहे, अशा पद्धतीनं संचालक मंडळ इथे बरखास्त केलं. आणि नंतर असं लक्षात आलं की 800 कोटी रुपयाची ठेवी असलेल्या बँकेमध्ये 750 कोटी रुपयाचा अपार केलेला आहे. ज्यावेळी हा अपार वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं झाला हे ज्यावेळी पाहिलं त्यावेळी असं लक्षात आलं की राज्य सरकारचं सहकार खातं आणि आरबीआय या दोघांच्या या दोघांच्या संगनमतानं किंबहुना दुर्लक्षपणामुळे हा अपार या ठिकाणी झालेला आहे. अपार जरी संचालकांनी आणि अध्यक्षांनी जरी केला असला तरी ज्या रेग्युलेटरी बॉडी आहेत की ज्यांनी याच्यावर अंकुश ठेवायचा असतो यांच्या दुर्लक्षितपणामुळे अपार झालेला आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून मोर्चा असो, आंदोलन असो, विधान परिषदेमधल्या चर्चा असो, प्रश्नोत्तर असो, विधान परिषदेतल्या चर्चा असो, याच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या. या वेगवेगळ्या मागण्या सरकारने त्यावेळी मान्य केल्या, पण त्यांनी त्या मागण्या फक्त मान्य केल्या, त्याची अंमलबजावणी केली नाही. आता अंमलबजावणी जर त्यांनी अजून जर लांब जर ठेवली तर बँक लिक्विडेशनमध्ये जाईल आणि बँक लिक्विडेशनमध्ये गेल्यानंतर 2 लाख ठेवीदार की जे रायगड जिल्ह्यामधले आहेत त्यांचा संसार उद्ध्वस्त होतील. ते उद्ध्वस्त होऊ नयेत याकरता आज जे सरकारने आम्हाला ज्या मागण्या आमच्या मान्य केल्या परंतु अंमलबजावणी केली नाही, त्यांची अंमलबजावणी त्वरित करावी, अन्यथा आम्ही तुमच्या घराची पायरी सोडणार नाही, या निर्धारानं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरी आता जातो. पनवेल तालुक्यात या संघर्ष यात्रेने प्रवेश केल्यानंतर या संघर्ष यात्रेत आमदार विवेक पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, रायगड जिल्हा शिवसेना अध्यक्ष बबनदादा पाटील, भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड आदी मान्यवरांसह ठेवीदार सहभागी झाले होते. कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे दुपारी 1 वाजता ही संघर्ष यात्रा पोहोचली. या ठिकाणी भोजन व विश्रांती घेऊन ही यात्रा खारघरकडे रवाना झाली. कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.